आप्पा हॉटेलमध्ये आणि माझ्या मागे किंवा माझ्या आजूबाजूला तुम्ही गर्दी बघू शकता. गर्दी प्रचंड आहे आणि आज आहे 1 जानेवारी, तर भरपूर गर्दी आहे. कालचं 31st सेलिब्रेशन लोकांनी केलंच आहे, पण आज सुद्धा सुट्टी असल्यामुळे बरेच जण आलेले आहेत. बघू शकता गर्दी खूप आहे आणि आम्हाला 1 तास सांगितलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. तर गाईस तिकडे नाव अनाऊन्स करतायत आणि मग आपल्याला एंट्री देतात. त्याच्याबरोबर अगदी बाहेर हे पानचं शॉप आहे, जगदंबाचंच आहे. तिथं भरपूर प्रकारचे वेगळ्याचे पान आहे. हे आधीचं कन्स्ट्रक्शन आहे, इथे काम चालू आहे. हे सगळं आधीचा हॉल आहे. आता आपण त्यांचं किचन पाहिलं. किचनमध्ये या साईडला रोट्या, आपण रोट्याचं जे आहे ते पाहिलं. तुम्ही बघितलंच की रोट्या कशा प्रकारे बनवल्या गेल्या आणि ते त्यांचं रोटी वगैरे बनवण्याचं किचन आहे. तर गाईज हा आहे ग्राउंड फ्लोअर आणि आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे. तर गाईज वरती आपण जाताना मी व्हॉइस ओव्हर देते आहे, कारण खूप गर्दी आहे आणि माझा आवाज येतोय की नाही माहीत नाही, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हर देते आहे. आता वरती जाताना आपल्याला भेटलेले आहेत ओनर आणि आपण प्रत्येकजण त्यांच्याबरोबर फोटो काढायला, कारण हा एकमेव असा माणूस आहे. म्हणजे मी पहिल्यांदाही त्या दादांना भेटले आणि खरंच नाही का, प्रत्येक वेळी जर आलात ना तुमची विचारपूस करतील व्यवस्थित झालं आहे की नाही. आणि अजिबात म्हणजे ओनर आहे म्हणजे फक्त एका ठिकाणी बसत नाही, तर ते प्रत्येक ठिकाणी फिरून बघतात की व्यवस्थित चाललं आहे का, व्यवस्थित स्टाफ करतायत की नाही कामं, आणि कुठे कामाची जर गरज असेल तर ते स्वतः करतात. तर खूप भारी आहे. फ्लोअर आहे आणि काम चालू आहे. तुम्हाला जर रोटी जर गरम गरम पाहिजे असेल तर इथं बघा, रोटी आपल्याला गरम गरम बनवून देत आहेत. तर गाईज आपण इकडे ऑर्डर करतोय मटन थाळी, जी माझी फेवरेट आहे आणि इथला आणि भात 1 नंबर लागतो. तर गाईज चला मग ऑर्डर दिलेली आहे. थोड़ा दे दो. हाँ काढली आहे. सो गाईज फायनली आपलं जेवण आलेलं आहे. तर इथे आहे मटन आहे, इकडे रस्सा, इकडे तांबडा रस्सा, सॉरी आणि फायनली आपली डिश आली आहे. थांबा 2 मिनटं मी टेस्ट करून सांगते ना. आणि चवीला पण नाही जाणार का, लसूण जाणार तर ते तेव्हा इथे दिला ना. माग घेतली फेमस आळणी भात जो आहे तो ट्राय करतो. फेमस आळणी भात. छोटा ब्लॉगर आहे आमचा.
इधर थोडं, तुला नको ना? सो गाईज बघू शकता मस्त, बस बस. आणि भात आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप फार असं गळत आहे इतकं. एवढं ओळखते बघ, हुशार आहे मग बाबाला ओळखतो. मस्त आणि भात खावा तर इथला थंडी वाजते आणि खूप भारी वाटतं. फायनली जेवण झालेलं आहे आमचं सगळ्यांचं आणि आता इथून निघतो आम्ही. तर खूप मस्त जेवण झालं. तुम्ही जर कधी आलात तर खेड शिवापूरला जगदंबा म्हणून हे हॉटेल आहे, नॉनव्हेजसाठी बेस्ट आहे आणि खूपच चविष्ट आहे. सो नक्की या खेड शिवापूरला आला तर नक्की विजिट करा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि भरभरून सबस्क्राईब करा. आपण जेवण आलोय तरी सुद्धा बघा मागच्या साईडला गर्दी आहे. या साईडला पण भरपूर गर्दी आहे आणि आता वाजलेत 11 तरी सुद्धा भरपूर गर्दी आहे. तर आणि सांगायचं म्हणजे एक की खूप उशीरपर्यंत हे हॉटेल चालू असतं, त्याच्यामुळे हायवेला आहे मेन रोडला, त्यामुळे जर कधी आला तर नक्की विजिट करा. अशी गाडी आहे, 4 व्हीलर पार्किंग इकडे आहे आणि हे असं आपल्याला 4 व्हीलरमध्ये घेऊन जातात. नीट बस. तर गाईज बघू शकता मस्त अशी गाडी आहे आणि या गाडीमध्ये आपण बसून हॉटेलपर्यंत जाऊ शकतो.